लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात थोडा गोडपणा आणि थोडा कडवटपणा या आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्याला बघायला मिळणार आहेत. प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच आपण बघतो की हा जिव्हा कॅफेमध्ये, मिलन कॅफेमध्ये पोहोचलेला असतो. ते कशामुळे प्रेक्षकांनो हे तुम्हाला तर माहितीच आहे. काव्य आणि पार्थमुळे त्यांनी एकमेकांच्या मोबाईलवर जे मेसेज केलेले त्यामुळे आता हे दोघंही मिलन कॅफेमध्ये भेटणार आहे. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा पहिले येतो त्यानंतर त्याच्या मागोमाग लगेच नंदिनी येते आणि जेव्हा नंदिनीला बघतो आणि तिथे असलेल्या त्या चेअरवर बसून घेतो आणि बघा नंदिनी सुद्धा रागात त्या चेअरवर बसून घेते आणि मनोमन म्हणते की स्वतःच आधी चेअरवर बसून घेतलं. नंदिनी मनोमन म्हणते की मला वाटलं मला भेटायला बोलवलंय, किमान चेअर तरी मागे घेऊ. चेहऱ्यावर अगदी छान स्माइल ठेवून सगळ्यात आधी बायकोला बसायला सांगतील. नंदिनी म्हणते कशाला काय, यांना बायकोला असं स्पेशल फील करूनच द्यायचं नाहीयेत. इकडे जीवा पण मनोमन म्हणतो की अरे असं काय बघते ही. जीवा पण मनोमन म्हणतो की टिपिकल गर्लफ्रेंड मटेरियल नाही, म्हणूनच तर मी चेअर मागे वगैरे घेण्याच्या भानगडीत तर पडलो नाही ना. नंदिनी पण म्हणते की मनोमन असू दे, तसंही तुमच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. आता जीवा डायरेक्ट बोलतो, तिला म्हणतो की भेटायला बोलवलंय की. मग मनातल्या मनात संवाद आता बस झाला, समोरासमोर बोलूयात ना. तेवढ्यात नंदिनी म्हणते की एक मिनिट. ती म्हणते की मी तुम्हाला भेटायला बोलवलेलं नाहीये, उलट तुम्ही मेसेज केलायत मला. जीवा म्हणतो की हॅलो. तो म्हणतो की मी तुला आधीच सांगितलं आहे की मी तुझ्या मागे मागे करणार नाहीयेत, म्हणून मी का तुला भेटायला बोलवेन. जीवा म्हणतो की उलट तूच मला मेसेज केला आहे. नंदिनी म्हणते की अजिबात नाही. आता नंदिनी जीवालाच म्हणते की अजिबात नाही, ज्यांना एकटेपणा आवडायला लागला आहेत ना त्यांच्या आवडीनिवडींच्या मध्ये मी कशाला येऊ. प्रेक्षकांनो, आता हे काव्यार्थने यांना तर म्हणजे दोघांनाही बोलवलं तर आहे, पण आता यांच्यामधले भांडणं हे दोघे कसे मिटवणार बरं. आता पुढे आपण बघूया की यांचा संवाद आता कुठपर्यंत जातो, की यांच्यातला संवाद गोड होतो का कडवटपणा होतो. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आहे. आणि आता नंदिनी बोलता बोलता म्हणते की मी पण सकाळपासून फोनच नाही पाहिलाय. आणि हा जीवा पण म्हणतो की मी सकाळी माझा फोनचा इनबॉक्स सुद्धा ओपन करून पाहिलेला नाहीये. आणि जीवा बोलतानाच म्हणतो की सकाळी सुद्धा दादानेच. आणि तेवढा जीवाला आठवतं, तो म्हणतो की एक मिनिट. आणि जीवाला आठवतं, तो म्हणतो की हा काव्याने दादाला पाठवलं होतं माझ्या रूममध्ये माझा फोन आणण्यासाठी. आणि जीवा म्हणतो की तुला केलेला मेसेज कदाचित त्यानेच केला असेल माझ्या मोबाईलवरून. आता नंदिनी सुद्धा यावर विचार करते आणि म्हणते की हां करेक्ट आहे. नंदिनी म्हणते की अरे हो, मी तर काव्याला सांगितलं होतं माझा मोबाईल घेऊन ये म्हणून, म्हणजे तिनेच माझ्या मोबाईलवरनं तुम्हाला मेसेज केला. आता जीवा म्हणतो की पण एक गोष्ट मला कळली नाहीये, दादाला माझ्या मोबाईलचा पासवर्ड कसं काय कळला. आणि इकडे आता नंदिनी म्हणते की काव्य आणि पार्थ आहे ते, ज्यांनी त्यांच्याच प्रेमाचा गुंता सोडवला, त्यांना आपले पासवर्ड डिकोड करणं काय अवघड आहे. हे तर अगदी बरोबर आहेत प्रेक्षकांनो. आता जीवा म्हणतो की म्हणजे स्वतःचा गुंता सुटला या आनंदात आपला गुंता सोडवायला घेतलाय वाटतं. आणि प्रेक्षकांनो, इकडे आपण बघणार आहोत आता ह्या पार्थचं काय चाललं आहे ते. कारण आता पार्थने छान डिनर प्लॅन केलेला होता, पण या रम्याने येऊन ना सगळ्या प्लॅन फ्लॉप केलेला आहे. पण तेच आता पार्थला पटलेलं आहे. तो म्हणतो की रम्या बोलली ते अगदी बरोबरच बोलली. तो म्हणतो की असं काहीतरी केलं पाहिजे की काव्याच्या आयुष्यभर लक्षात राहील. पार्थ म्हणतो की काहीतरी मोठंच केलं पाहिजे. आणि प्रेक्षकांनो, त्याच्या हातामध्ये पेन्सिल असते, मग तो असं काहीतरी मोठं करणार आहे ज्याने काव्या खुश होणार की दुःखी होणार हे त्या चित्रावरनंच ठरणार आहेत. आणि प्रेक्षकांनो, हा ती पेन्सिल ना सालण्यासाठी त्याच्याकडे एक ब्लेड असतो, त्या ब्लेडने तो सालत असतो आणि तेवढ्यात ते ब्लेड त्याच्या भुट्टाला जोरात लागून जातं, खूप रक्त येतं प्रेक्षकांनो. आता पुढे बघायला गंमत असणार आहे तर प्रेक्षकांनो. आता बघा, त्याच्या बोटाला जे लागलंय ना त्यावरनं त्याला काहीतरी आयडिया सुचते, आणि ती आयडिया काय आहे हे आपण आपल्या पुढे बघणारच आहोत. आणि एवढंच दाखवलेलं आहे पार्थचं, म्हणजे त्याला रक्त म्हणजे त्याला लागलेलं आहे तरी तो गालातल्या गालात हसतो आहे. आणि बस त्याच्यानंतर आता नंदिनी जीवाला म्हणते, इतका राग येत असेल तर इथे नको बसायला. जीवा पण म्हणतो की अर्थात नाही, आपली भेट दुसऱ्यांनी का ठरवायची ना. नंदिनी म्हणते की कारण आपण ठरवत नाही म्हणून. आणि बघा, हे दोघंही जायला निघतात
तेवढ्यातले सगळे कॅफेमधले मुलं मुली जे कोणी असतील ते आता जीवानंदिनीला अडवतात प्रेक्षकांनो आणि म्हणतात की ए थांबा थांबा थांबा. आणि त्यातला एक मुलगा म्हणतो की गाईज जीवानंदिनी हियर, हॅशटॅग नंदिनी ये ना. आणि बघा जीवा म्हणतोय की तुम्ही समजतायत तसं. तेवढ्यात नंदिनी म्हणते की आम्ही निघतच होतो. त्यातली एक मुलगी म्हणते की नाही नाही, आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. आणि तो मुलगा म्हणतो की नंदिनी मॅम, जीवा सर, वी आर सो सॉरी. आय मीन आम्हाला माहिती आहेत की तुमचे प्लॅन्स आहेत, प्रायव्हसी पण आहेत. तो म्हणतो की पण आजच्या दिवशी आम्हाला तुमच्याकडनं खूप काही ऐकायचं आहे. जेव्हा तो सुद्धा विचारात पडतो तो म्हणतो की आमच्याकडून काय. ती मुलगी म्हणते की ब्रो, तुम्ही ना आमच्यासाठी भगवान आहात, तुम्ही ना प्रेमाचे ग्रीक क्रॉड आहात. आणि तो मुलगा म्हणतो की जीवा भाऊ तुम्ही लव गुरु आणि नंदिनी मॅडम तुमचे इन्स्पिरेशन आहेत. आणि प्रेक्षकांनो बघा, हे काही का होईना पण आता नंदिनीच्या चेहऱ्यावर आपण आनंद बघतोय एवढं मात्र नक्की. आता जीवा पण बघा हसतो आणि नंदिनी इकडे बघून म्हणतो की आता काय सांगायचं यांना. इकडे नंदिनी म्हणते की आपले गुण तर आपल्यालाच माहिती नाही का. जीवा म्हणतो हा. तो मुलगा म्हणतो की जेच आम्हाला माहित नाही तेच ऐकायचं आहे तुमच्याकडून. आणि ती मुलगी म्हणते की तुमचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहेत की तुमच्या टिप्स आमच्यासाठी युजफुल ठरतील, हो की नाही. आणि सगळे आता चीअर अप करतात, येस कम ऑन, येस कम ऑन. आणि सगळेजण त्यांच्यासाठी छानपैकी टाळ्या वाजवतात. म्हणजे आत्ता तरी असं वाटतंय की या दोघांची आजची व्हॅलेंटाईन डेज फार स्पेशल असणार आहेत. प्रेक्षकांनो इथे ना थोडंसं विचित्रच आहेत. आता हा बसलेला असतो तेवढ्यात काव्य येते आणि बघा खूप लाडात आलेली असती. ती हळूच दरवाजा लावते, मोबाईल तिथे टेबलवर ठेवते आणि हा इकडे पार्थ प्रेक्षकांना थोडा ऑकवर्ड फील करतो पण नंतर तिला सहन बी देतो. आणि ही काव्य जरा लाडातच आलेली असते. म्हणते देशमुख, ओ देशमुख. आता पार्थ तिला ढकलतो आणि म्हणतो की सर का मला नाही बोलायचंय. तेवढ्यात काव्य म्हणते की काय झालंय तुम्हाला. पार्थ म्हणतो की मी रुसलो आहे. आता काव्य पण लाडात येऊन म्हणते की अगो बाई काय झालं आमच्या बोक्याला रुसायला. मग काव्य म्हणते की अच्छा मगाशी मी बोक्याची फिरकी घेतली आहे म्हणून रुसलाय का हा बोका. आणि काव्य आता त्याला अशी गुदगुल्या वगैरे करते, मानेवरनं हात फिरवते आणि म्हणते की मगाशी जे बोक्याला हवं होतं ते जर आत्ता बोक्याला मिळालं तर बोका खुश होईल. आणि तो म्हणतो की लगेच खुश होईल. इकडे काव्य त्याला फटका देते आणि म्हणते की काय उतावळा नवरा आहेत माझा. आणि आता काव्य म्हणते की मी काय म्हणते, मगाशी माझं मॉर्निंग गिफ्ट राहिलेलं. काव्य म्हणते की आता आपण दोघेच आहोत आपल्या रूम मध्ये, मग देऊन टाका माझं गिफ्ट मला. आणि पार्थ म्हणतो की देऊ. काव्य म्हणते की हा. तेवढ्यात पार्थ म्हणतो की त्याआधी काहीतरी मोठं द्यायचं आहे मला. काव्य म्हणते की मोठं म्हणजे काय मोठं. आणि इकडं पण बघा वसू आता घाबरतात. रम्याला म्हणतात की रम्या मोठं म्हणजे असं काय केलंयस तू आत्ता. रम्या म्हणते की मोठं काहीच नाही केलं. ती म्हणते की पार्थच्या डोक्यात छोटंसं पिल्लू सोडलंय फक्त. आणि इकडे रम्या म्हणते की त्यामुळे काव्या पार्थचं काय करेल, मस्त रंगेल त्यांचा व्हॅलेंटाईन आज. आणि बघा पार्थने काव्याचं चित्र काढलेलं असतं आणि तो काव्याला दाखवतो. काव्य म्हणते की वा पार्थ किती छान चित्र काढलं आहे तुम्ही. आणि पार्थ काव्याला म्हणतो की यात काहीतरी वेगळं आहेत, बघा ना ओळखा ना. आणि पार्थ आहेत ना त्या जे हार आहेत ना त्यावरनं हात फिरवत असतो आणि तेवढ्यात त्याच्या बोटाला लागलेलं काव्याला दिसतं. ती म्हणते की बोटाला काय झालंय तुमच्या, काय केलं हो देशमुख. पार्थ म्हणतो की अहो ते काही नाही, एक छोटासा कट आहे बाकी काही नाही. आणि काव्य म्हणते की नेकलेस ना छान आहेत, नेकलेसचा रंग पण. पार्थ म्हणतो की रंग वेगळा आहेत ना. काव्य म्हणते की आणि इकडे पार्थ तिला म्हणतो की माझ्या रक्ताने रंगवला आहे तरी बोर्ड दाखवतो. यावर काव्याना खूप म्हणजे खूप चिडते प्रेक्षकांनो आणि यावरच अर्धा एपिसोड घेतलेला आहे. आणि तिच्या हातात ना ते ड्रॉइंग खाली पडतं आणि ती कंटिशी त्याच्या कानाखाली वाजवते. आणि प्रेक्षकांनो हिला खूप लाल रंग फार आवडीचा दिसतोय असं वाटतंय ना. आता बघा तिने रेड रंगाची नेल पेंट लावलेलीच असते आणि म्हणते की
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे अशी विचित्र हसते ना प्रेक्षकांनो, तिच्या हसण्यालाच मीच घाबरते. आणि आता सगळेजण बसलेले असतात. इकडे जीवा म्हणतो की विचारा, जे काही विचारायचे ते आता विचारा. ते म्हणतो की आम्ही विचारू, पण तुम्ही काय घेणार का? जीवा म्हणतो की आता आम्ही काहीही घेणार नाहीये, आम्हाला फक्त आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, विचारा. तो मुलगा म्हणतो की नंदिनी मॅम, अशी कुठली गोष्ट आहे ती तुमच्या नात्याला घट्ट बनवते? आणि प्रेक्षकांनो दोघंही सोबत उत्तरं देतात, भांडण. आणि हे ऐकून मात्र सगळेजण हसतात. आणि त्यातली एक मुलगी म्हणते की बघा, याला म्हणतात की पॉवर कपल. दुसरी एखादी मुलगी असते ना तर ती म्हणाली असते की प्रेम स्ट्रॉंग बनवतं, पण तुम्ही चक्क भांडण म्हणालात. आणि ती म्हणते की वाव, सो रिअलिस्टिक यार. आणि तो मुलगा म्हणतो की पण भांडण झाल्यावर सॉरी कोण म्हणतं? यावर आपली नंदिनी म्हणते की सॉरी. ती म्हणते की आमच्यात कोणीही सॉरी वगैरे म्हणत नाही, आणि कोणी म्हटलं तरी ते समोरच्याला दिसत नाही. प्रेक्षकांनो, हे कशामुळं म्हटली तुम्हाला माहिती का? जेव्हा हॉस्पिटलमध्ये काव्या ॲडमिट होती ना, त्यावेळेस नंदिनीने त्या कपवर सॉरी लिहिलेलं असतं. यामुळे आता नंदिनी त्याला म्हणजे त्यांना असं म्हटले असते की त्याला जरी लिहिलं तरी समोरच्याला ते दिसत नाही, आणि इथं ते व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं आहे. आणि इकडे आता जीवा म्हणतो की प्रॉब्लेम काय माहिती का? आपण समोरच्यावर अख्खी ढगफुटी व्हावीत ना इतका प्रेमाचा वर्षाव करतो, पण समोरच्याकडे फक्त पेपर कप असतो रिसीव्ह करायला. आणि यावर पण सगळे हसतात. तो मुलगा म्हणतो की हे असं होतं कारण सगळेच जीवानंदिनी नसतात ना. आणि ती मुलगी म्हणते की परफेक्ट, सो क्यूट. आणि आता हा जीवा म्हणतो की ही मुलं काय डोक्यावर पडलीत काय? तेवढ्यात नंदिनी म्हणते की हा ना, प्रत्येक गोष्टीवर अशा टाळ्या का वाजवायच्यात? आणि ती मुलगी म्हणते की नंदिनी ताई, तू जीवा दादावर रागवलीस ना, ते बरंच झालं. तुझ्यामुळे त्याने 21 दिवसांचं व्रत केलं आणि त्याच्यामुळे कितीतरी मुलं इन्स्पायर झालेत. ती म्हणते की अगं, पण त्याने तुझ्या बाबांना कसं म्हणवलं? तो मुलगा म्हणतो की हो, तय्याबल्ली. प्रेक्षकांनो, हे बी नाव त्यांना कळालेलं आहे, पण नंदिनी आता चिडून जीवाकडे बघते. तो म्हणतो की हो जीवा दादा, ताईने तर तुला आपलं मानलं, तर म्हणून तर बाबांचा हात सोडून तुमचा हात धरला. आता जीवा म्हणतो की अर्ज की आहेत. बाकीचे म्हणतात की इर्षाद इर्षाद. तो म्हणतो की बडा नायाब रिश्ता आहेत उनका और मेरा. सगळेजण म्हणतात की वाह वाह, बडा नायाब रिश्ता है उनका और मेरा, ना मैं हूँ उनके अपनों में, ना वो है मेरे घेरों में. सगळे म्हणतात की वा वा, आणि सगळेजण छान टाळ्या वाजवतात जीवासाठी. आणि तो मुलगा म्हणतो की जीवा दादा, तुम्हाला नाही वाटत का प्रेमात एका वेळेपर्यंतच वेडेपणा करावा? तेवढ्यात नंदिनी म्हणते की अजिबात नाही. नंदिनी म्हणते की मला तर वाटतं प्रेमात सगळ्या सीमारेषा ओलांडून वेडेपणा करावा, कारण शहाणपणावर जग चालत असेल. आणि इकडे जीवा तिचं वाक्य पूर्ण करतो, म्हणतो की प्रेमाच्या दुनियेत वेडच लागतं. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता काव्या पण पार्थला म्हणते की वेड लागलं का तुम्हाला? वेड लागलंय का देशमुख? ती खूप रडावलेला चेहरा झालेला असतो तिचा. आणि बघा ती त्याला म्हणते की गप्प बस. त्याच्या गालावर जे मारलेलं असतं ना, त्याला म्हणते की सॉरी बट नॉट सॉरी. ती म्हणते की तुमची हिंमत कशी झाली हो हे सगळं असं करायची? ती म्हणते की मला विश्वासच बसत नाहीये की हे असं केलं तुम्ही. स्वतःच्या रक्ताने चित्र रंगवलं माझं. आता काव्या पार्थ बोलणार, तेवढ्यात काव्या म्हणते की काही बोलू नका, गप्प बसा जरा. मी वागू का अशी? मी कापून घेऊ का माझं बोट? आणि काव्या म्हणते की बघा आता कापल्यावर तुमचा चेहरा कसा होतो ते. हेच कटर ना. पार्थ तिला अडवण्याचा प्रयत्न करतो. आणि काव्या म्हणते की हेच ते कटर ना. काव्या म्हणते की मी घेते ना कापून. पार्थ तिला अडवतो, म्हणतो की काव्या. ती म्हणते की सोडा मला. कापते ना मी पण माझा हात, आणि म्हणते की मी पण आता रक्त काढते आणि त्यानेच पत्र लिहिते तुम्हाला. तेवढ्यात पार्थ म्हणतो की हे बघा, तुम्ही स्वतःला काहीच करून घेणार नाही आणि ते मला सहन होणार नाही. मग काव्या म्हणते की मग मला सहन होणार आहेत का तुम्हाला काही झालं तर? प्रेक्षकांना हे तर खरं आहे, पण त्याच्याकडनं ते चुकून लागलं आणि पण त्याने ते रंगवलं, त्यामुळे ही काव्या जास्त चिडली आहे. काव्या म्हणते की तुमच्या अंगावर छोटा ओरखडा जरी आला ना तरी सहन नाही होत मला. काव्या म्हणते की तुमच्या अंगावरचा वाल झेडला मी आत्ता झालात हे विसरलात का तुम्ही? पार्थ बोलतो, पण काव्या त्याला बोलूच देत नाही आणि म्हणते की तुम्ही गप्प बसा हो. आणि बघा काव्याला हे काही आवडलेलं नसतं. ती म्हणते की माझं चित्र रंगवायला तुम्ही स्वतःचं रक्त
पार्थ हे नाही हो, मला अनबिलिव्हेबल हे. पार्थ तिला म्हणतो की बर आय एम सॉरी. तो म्हणतो की हा असा वेळेपणा मी परत नाही करणार. आणि काव्या एवढी कशी चिडली माहित नाही. ती म्हणते की गप्प बसाव, जस्ट स्टे अवे फ्रॉम मी. आणि काव्या तिथून निघून जाते. पार्थ तिचा हात धरतो आणि म्हणतो की काव्या. तेवढ्यात ती म्हणते की काय. पार्थ म्हणतो की मला तुमच्यासाठी काहीतरी मोठं करायचं होतं म्हणून मी हे. तेवढ्यात काव्या म्हणते की मोठं, हे मोठं आहे. काव्या म्हणते की स्वतःच्या रक्ताने माझं चित्र पेंट करणं ही मोठी गोष्ट वाटली का तुम्हाला. काव्या म्हणते की काही बोलू नका तुम्ही. काव्या म्हणते की आपले रील्स काढतायत त्यांच्यासमोर आपण हा आदर्श ठेवणार आहोत का. काव्या म्हणते की मी नाही माफ करणार तुम्हाला. पार्थ म्हणतो की एक चूक तर सगळेच माफ करतात, मग तुम्ही पण करा ना. पार्थ म्हणतो की आत्ताच आपलं नातं कुठे पुढे चाललं होतं आणि तुम्ही असा अबोला धरला तर मला नाही सहन होणार. आता काव्या चिडते आणि म्हणते की बोलायचं पण नाही येत आणि येऊ पण नका माझ्या मागे. आणि प्रेक्षकांनो काव्या तिथून निघून जाते आणि पार्थ तिच्या मागे तिला थांबवण्यासाठी. पण इकडे आता ही म्हणजे जो रंगवलेला गुलाब आहेत ना तो घेऊन बाहेर आलेली असते. आणि तेवढ्या तिथे वेट्रेस येते. ती म्हणते की सर तुमची काही ऑर्डर आहेत का. तो म्हणतो की फक्त एक चहा आणि बन मस्का. आणि जीवा इकडं म्हणतो की आणि चहा आवाज करत प्यायचा, कारण ते म्हणतात की ज्यांचं मन साफ असतं ते आवाज करतच चहा पितात. आणि इकडे जीवा म्हणतो की राईट. आणि तो मुलगा म्हणतो की मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत माझा पितो. आणि इकडे ती म्हणते की मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत कोल्ड कॉफी पिते. पण नंदिनी म्हणते की तो तुम्ही एकमेकांसोबत जे काय माझा किंवा कोल्ड कॉफी पितात पण एकमेकांची तहान व्हायला विसरू नका. तेवढ्यात जीवा म्हणतो की ॲब्सोल्युटली करेक्ट. तो म्हणतो की काय आहे समोर नात्यात समोरच्याची तहान असणे आहेच, पण त्याच्याबद्दल सतत अप्रूपही वाटलं पाहिजे. आणि तो मुलगा म्हणतो की अप्रूप, व्हॉट अप्रूप. जीवा त्यांना सांगतो की तुम्ही या जनरेशनचे आहात, पण तुमच्या 90च्या म्हणजे विचार कसे पडतील हे मला माहित नाही. जीवा म्हणतो की 90च्या प्रेमाची पद्धत कधीच आउटडेटेड होणार नाही. जीवा म्हणतो की ते अजूनही शाबूत आहेत. आणि इकडे ती मुलगी म्हणते की जसं नंदिनी म्हणते की जसं मी आणि जीवा अजूनही एकमेकांसाठी कविता करतो. आणि जीवा म्हणतो की शब्द अपुरे पडले की आम्ही एकमेकांसाठी स्वयंपाक सुद्धा करतो. आणि त्या म्हणतात की क्या बात आहे. नंदिनी म्हणते की मी पडते ते मला सावरतात, कधी कधी माझ्या भीतीने पसारा पण आवडतात. आणि बघा त्याला एक जण पसारेवालाही म्हणतो. तो म्हणतो की पण हिच्या डोक्यावर मिरे वाटत नाही, पण ही माझ्या डोक्यावर तेल ओतून माझी चंपी करते. नंदिनी म्हणते की हे मला तिळगुळ करायला शिकवतात. आणि इकडे जीवा म्हणतो की ही मला शिट्टी वाजवायला शिकवते. आणि सगळेजण आता यांच्या प्रेमात सगळे रंगलेले असतात आणि सगळे एन्जॉय करत असतात. नंदिनी म्हणते की कधी कधी आम्ही ढेकभर माती खातो, पण कधी कधी एकत्र आम्ही वडापाव देखील खातो. आणि जीवा म्हणतो की कधी कधी नात्यात दुरावाही दरवळला तर 100चे 5 गजरेही घेतो. आणि दुरावा मिटवण्यासाठी घड्याळावरून एकमेकांना इशारा सुद्धा देतो. आणि बघा जीवा म्हणतो की आम्ही बोलता बोलता वाहवत गेलो. तेवढ्यात नंदिनी म्हणते की सॉरी, वाहवत जायला नको होतं का. जीवा म्हणतो की वाहायला आवडतंच मला, पण कधी कधी अविश्वासाने वाहता प्रवाह थांबतो. इकडे नंदिनी म्हणते की मग दोघांनीही ठरून तो अविश्वासाचा दगड बाजूलाही करता येतो. तेवढ्यात जीवा म्हणतो की हो, पण कधी कधी दोघात तिसरा येतो. आणि जीवा म्हणतो की बऱ्याचदा हा तिसरा मुलीचा बाप असतो. नंदिनी म्हणते की आता नाही येणार. आणि नंदिनी म्हणते की कारण मी आता मोहिते नाही देशमुख आहे. आणि जीवा म्हणतो की तू देशमुख आहे का जीवा नंदिनी देशमुख आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, जीवा म्हटल्याप्रमाणेच नंदिनीचे वडील तिथे रागाने येतात आणि म्हणतात की नंदिनी. इकडे आता काव्या दरवाजा बंद करते. तेवढ्यात रम्या तिथे येते आणि म्हणते की माझ्याकडे काय बाय नवरा बॉयफ्रेंड काहीच नाही. रम्या म्हणते की एक मित्र होता तो पण तोच घेतलाय. आणि ती असं बोलल्यानंतर मात्र पाहतही तिच्याकडे थोडं संशयात नजरेने बघतो. ही रम्या म्हणते की अगं मग घेतलाय तर छान वेळ घालव ना त्याच्याबरोबर, अशी लहान मुलांसारखी दार का बंद करून बसलीयस. पार्थ म्हणतो की रम्या तू ह्यात पडू नकोस. तेवढ्यात रम्या म्हणते की अरे असं काय बोलतोयस. प्रेक्षकांनो, या रम्याच्या आवाजाने सुद्धा ना हिचं म्हणजे डोकं
काय म्हणतात ना, 7 आसमान फिरतं. आणि प्रेक्षकांनो, ही रम्या म्हणते की आता तू मला सांग की तू काय घोळ घातला. आणि ही मध्ये काव्या बघा, तिचं म्हणणं असतं की हिला काय करायचं आमच्यामध्ये पडून, आणि ही काय मध्ये मध्ये यांना प्रश्न विचारती. म्हणजे हिच्या मनात असं काहीसं चालू असतं. पण ही दरवाजा मात्र काही खोलत नाही आणि ही आता लाव्या करून या दोघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असते. आणि रम्या त्याच्या हाताकडे बघून म्हणते की तुला औषध लावून देते. तेवढ्यात काव्या दरवाजा खोलून म्हणते की दे लावून औषध. आणि प्रेक्षकांना मालिकेचा एपिसोड इथे संपतो. काव्या पार्थला म्हणते की जोपर्यंत मी ते विसरणार नाही तोपर्यंत मी दार उघडणार नाही आणि बोलणार नाही तुमच्याशी. खड्ड्यात गेला व्हॅलेंटाईन्स डे. आणि ती जोरात दरवाजा लावून घेते. इकडे नंदिनीचे वडील नंदिनीचे हात धरून तिथनं तिला घेऊन जात असतात. नंदिनी म्हणते की बाबा माझा हात सोडा तुम्ही. आणि बाबा म्हणतात की मी तुझा हात चुकीच्या हातात जाऊ देणार नाही. आणि प्रेक्षक